श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत मने शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडस षोडस दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप मनवुनी त्यावरुणी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे 32. मस्तका भवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सुत सद्भाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रजावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार. विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवभीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवभीती. तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून. करित्री रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितीन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. वीरंची सदटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त्रावस्त्रे भूषणे देऊन राव विननी कर जोडून. मने दोघे कुमर रात्रतीन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास. अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पाडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी. नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत. मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त. ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम. महापट्टण नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम. महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निसिंह स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प. तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र. तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार. भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्ननर्यक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित.
गो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार, घरी माता सद्भाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रपडोल भीती, मान तिचा भोग काम इच्छून भूप सद्भाग्य येती घरा, वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्यांच्या दिवस नसरता इंद्रासही वश्य नवे, परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्यछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे, शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित, कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपुले जे कांड तागार, जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एव तिच्या संगतीवरून, त्यासही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्न मंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तनी, कंकन त्यांच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन, एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे जे मूल कंकन, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासीचे मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले नवजाय, लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, मने जय जय चंद्रमोळी मनोनी वंदी लिंगाते, मने या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागरे मने महानंदे लागून, लिंग ठेवी जतन हे, मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृतागारी नेऊन, मग दोघे करीती शयन, रत्न खचित मनसकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्यांच्या आज्ञे करुणी, रत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली, तिस सावध करी मदनारी, मने अग्नी लागला उठलव करी, एरी उठली घाबरी, तव वातात मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुकुट मर्कट तिथले सोडून, गेले पळून वनाप्रती, रत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते दवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून, वृक्षस्थळ घेत पडकून, मने दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा अजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश संवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान, महानंदेने स्नान करून, भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी शंख घातली, सूर्यबिंबे निघे उदळा चळी, तैसा प्रगटला कपाळमोळी, दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्ताते, माथा जटाचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ कटवांगधारी, भस्मचर्चिले शरीरी, गजचर्म पांगुरला, नेसलासे वागांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती, वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा, मने झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती मने हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू संवेत महानंदा, विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित, नगरा संवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, श्रुधा तृषा विहरित, त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वद दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरुची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली, जेथे उसनता बोलते शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी, विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करुणी, सुधर्म तारक उपजले,
हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लवितील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी, तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखावरणी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्रीत गेले आहळूनी, अंतपुरी सकळ कामिनी अकंत करीती आक्रोशे, करुनिया हाहाकार वृक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते, नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य ते तोनी जाहले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया, सत्वांशे निर्मिला पितवसन रजांचे सृष्टिकर्ता द्रोहीन, तमांशी रुद्र परिपूर्ण सर्वसित्यंत गर्विता, विधीच मने सृष्टी रची पूर्ण एरू मने मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चना याहून थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा, यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन, ऐसे मनती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावळे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दूरी होय साच, अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत, सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून, तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले, परदारा आणि परधन जास वमनाहून नीचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्टपती ग्रहण घेती, जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालवून देती, मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन, सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले, स्वधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यांनी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा, रुद्रोदुक शिंपोन सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर नेत्र खांदी रांगा सारिखे, तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे, ते जे जैसे गभस्ती दिगंत तम सहारिती, भस्म अंगी वाघांबर दिसती, दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन, मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून,
करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जे जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार. आनंद अश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडपडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे. देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर, मुखद्वाची महासुस्वर. मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, श्रंगे भंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडस्थाने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुनी, की क्षितोत्पले मृळानी रमणलिंग अर्चिजे, की निदैवास सापडे चिंतामणी, की श्रुतितांपुढे क्षीराब्धी ये धावनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औतानपादी कया दूरदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण, निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कम्मल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताळील शक्राधिका. तो नारद देखुनी ते चक्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्य पत्य आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उंच बळले दिव्य गंध दिव्य सुमनी. षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडोनी. मने स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखिले सांग अपूर्व, नारद मने मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्युनीला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करुणी आणि तो होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक जता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आनित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्युंचिन्ह गंडांतर थोर होते. हे महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अर्पणाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घालती लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तो शिविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यास होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती, वंदोनी नीती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवून त्वरित राव प्रधान गेले मिरवित. विधिलोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बांधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण. न बांधीच सर्वताही, जेथे जो मानिल अविश्वास. तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ. निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोन वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, ते मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस.
त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चिंत अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अर्पणा हृदयाब्द मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु.